परमिशन कोणी दिली तुला? परमिशन कोणी दिली? याच्यानंतर कोणत्या बी कॉलेजच्या दरवाजावर तुम्ही दिसलेली पाहिजे. RSSने घेतली वंचित बहुजन आघाडीची धास्ती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हणजेच RSSने बाळासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीला घाबरून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला. याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्वतः जातीने लक्ष दिले. राहुल मकासरे अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करताच प्रकाश आंबेडकर संतापले. थेट इशारा दिला. पाहूया नक्की काय घडलं. परमिशन कोणी दिली तुला? परमिशन कोणी दिली? याच्यानंतर कोणत्या बी कॉलेजच्या दरवाजावर तुम्ही दिसलेली पाहिजे. सांगू राहिलं तुम्हाला. मंदिराबाहेर करा, म्हणायचंय करा. हे धार्मिक संघटन इथं चालू देणार नाहीये. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बनलेलं कॉलेज असतं. तिथं येऊन तुम्ही धर्म शिकू नका त्यांना. इथं तुम्ही दिसलेली पाहिजे. कुठं सांगू लागलो तुम्हाला. विद्यार्थ्यांसाठी काहीतरी काम करा. कॉलेजचे यांना परमिशन दिली का तुम्ही? इथं उद्या टपरी टाकू देता का तुम्ही? हे टपरीपेक्षा घातक मी शिकू लागले माहिती तुम्हाला. परवानगी नाही असं सांगा ना तुम्ही म्हणाले काय तिकडे बसायला. तुम्हाला धार्मिक संघटन वाढवायचंय का इथं? ते म्हणजे कॉलेजने आम्हाला परमिशन दिली. दिली का? काय नाही म्हणला तू? टपरी लागन इथं दारू विकते. हे विष त्याच्याहून घातक विषय हे RSSचं विष त्याच्याहून घातक. हे कसं काय बसलं इथं? हे बसलं कसं काय इथं? हे इथून घेऊन जा तुम्ही. या देशामध्ये RSS वर 4 वेळेस बंदी आलेली सर. मी काय म्हणतो 4 वेळेस बंदी आलेली आहे आणि ते RSSचं संघटन आम्ही वाढू देणार नाही. प्रकाश आंबेडकर ट्विटर हँडलवर काय म्हणाले? देश फुले शाहू आंबेडकरी विचारधारेने चालेल, मनुवाद्याने नाही. राहुल मकासरे यांच्यावरील FIR नंतर प्रकाश आंबेडकरांची तीव्र प्रतिक्रिया. वंचित बहुजन युवा आघाडीचे औरंगाबाद पश्चिम महाराष्ट्र शहराध्यक्ष राहुल मकासरे यांनी काही दिवसापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना औरंगाबादेतील पॉलिटेक्निकल कॉलेज समोर परवानगीशिवाय स्टॉल लावण्यापासून रोखले होते. या घटनेनंतर RSSने राहुल मकासरे यांच्या विरोधात FIR दाखल केली असून राहुल यांच्यावर अजामीनपात्र गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणतात, आपल्या ट्विटर हँडलवर त्यांनी ट्विट करत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. राहुल मकासरे यांनी फक्त तुमच्याकडे परवानगी आहे का एवढाच प्रश्न RSSला विचारला होता आणि ते कोणत्याही हिंसाचारात सामील नव्हते. तरीही त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. हे पोलिसांच्या मनोवधी वृत्तीचे घोतक असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. आंबेडकर यांनी पुढे स्पष्ट केले आहे की RSS ही वंचित बहुजन आघाडीच्या फुले शाहू आणि आंबेडकरी विचारधारेला घाबरते. त्यांनी जाहीर केले आहे की वंचित बहुजन आघाडी राहुल मकासरे यांच्यासोबत खंबीरपणे उभी आहे. तसेच औरंगाबाद वंचित बहुजन आघाडी टीमला निर्देश देण्यात आले की ज्या तपास अधिकाऱ्याने राहुल यांच्या विरोधात खोटी FIR दाखल केली आहे त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा. आपला देश फुले शाहू आंबेडकरी विचारधारेने चालेल, मनुवाद्याने नाही, असे ठाम मत ट्विटच्या माध्यमातून मांडला आहे. गुन्हा दाखल केल्यामुळे आंबेडकरी समाजात संतापाची लाट पसरली आहे.